शेतकरी मित्रांनो, 2024चा जो काही उर्वरित पीक विमा आहे तो या विभागातील शेतकऱ्यांना आजपासून जमा होणार आहे. तर यामध्ये कोणकोणते विभागातील कोणकोणते जिल्हे आहेत ते पाहून घ्या. समजत पहिले कोकण विभाग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 विभागातील शेतकऱ्यांना ही निधी मिळणार आहे. हे जे की 14/1/2025 रोजी शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्त निधी आपले पीक विमा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा निधी आता तुमच्या खात्यावर येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इकडे पाहू शकता हेक्टरी किती पैसे मिळणार आहेत. त्यानंतर बागायत शेतकऱ्यांची संख्या इकडं आहे. त्यानंतर निधी लक्षात घेता किती निधी तुमच्यापर्यंत येणार आहे संपूर्ण माहिती याच्यावर दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचे जिल्हे पुढचा विभाग कोणता आहे ते पाहूया. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी 24 तासाच्या आत तक्रार केली त्या शेतकऱ्याचे हा पीक विमा लवकरात लवकर मंजूर झाला व त्या शेतकऱ्यांनी बाकीच्या शेतकऱ्यांनी जी काही उशिरा तक्रार केली त्यामुळे त्यांचे जास्त टाईम लागला होता व पीक विमा बी लवकर आला नव्हता. त्यानंतर विभाग आहे तो म्हणजे की अमरावती विभागातील शेतकऱ्यांचे बी खूप सारे नुकसान झाले. ते शेतकरी पात्र पण खूप सारे आहेत. त्या शेतकऱ्यांना आता सरकार योग्य ती रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. तर आज पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे त्या जिल्ह्यातील बी. तर 6वा हे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील बी शेतकरी पात्र आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हे 10 जिल्हे आहेत की यामधील हे 2 विभागातले जिल्हे आहेत. यामध्ये 16/1/2025 पासून पैसे जमा करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर पुढचा विभाग आहे सातारा. शेतकरी मित्रांनो, पुणे विभागातील सातारा, सांगली, पुणे हे 3 जिल्हे पण या 2024च्या पीक विम्यामध्ये मंजूर करण्यात आले. त्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यातील बी शेतकरी पात्र आहेत. समोर तुम्हाला दिसत आहे की एकूण शेतकरी किती पात्र आहेत का आहे संपूर्ण माहिती. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हे टोटल 19-20 जिल्हे आहेत की ज्या शेतकऱ्यांना या मंजूर करण्यात आलेले. या पीक विम्यामध्ये धुळे आणि नंदुरबार, नाशिक याचे वैयक्तिक पैसे वाढवून देण्यात आले आहेत. कारण की शेतकरी मित्रांनो, ज्या जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेमद्वारे असो किंवा शेतकऱ्यांना 25% अग्रिमला जे काही रक्कम शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली होती ती त्यांच्या खात्यावर येत्या काही दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर योग्य ती रक्कम पाठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये हे 20 जिल्हे समाविष्ट असून शेतकऱ्यांना या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समोर जी तुम्हाला दाखवण्यात आलेली ती रक्कम मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर पीक विमा मिळू शकतो. पण ते पीक विमा या शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये कोणकोणते येतात शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचे बँक आधार कार्ड संलग्न असतात त्या बँकेतच तुमचे पैसे जमा होणार आहेत. व त्याचबरोबर तुम्हाला मागेच सांगण्यात आले होते की KYC बंधनकारक. ज्या शेतकऱ्यांची KYC कंप्लीट असेल त्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत. अशा प्रकारची शासनाने आड घातलेली. व त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी सांगण्यात आले होते की तुम्हाला डायरेक्ट DBTद्वारे पैसे जमा होतात. तर अशा प्रकारे DBTद्वारे तुमच्या जे काय बँक खातं आधार कार्ड संलग्न असेल त्यात पैसे पाहायला मिळणार आहेत. अशा प्रकारची आवडत होती ही कशी वाटली कमेंट करा. व त्याचबरोबर तुमच्या नातेवाईकांना किंवा जे काय तुमचे नुकसानग्रस्त शेतकरी त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद व नेहमीच अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.